हे करंडक हे चषक डाव्या बाजूला सोनेरी कोण घेऊन जाणार पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार. दातिवली तयार आहे टॉस जिंकून त्या ठिकाणी फिल्डिंग करतायत. इन्व्हाइट केलंय बॅटिंग साठी बेतवडे संघाला अजयच्या संघाला आणि बघूया ही मॅच कशी रंगते. छोटी मोठी युद्ध संपल्या छोट्या मोठ्या लढाया संपलेल्या आहेत. प्रारंभ होतोय महायुद्धाला. फायनल कोण जिंकणार कोण उचलणार स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक 2026चा हा चषक. शुभेच्छा दोन्ही टीमला. 4 ओव्हरची मॅच या ठिकाणी आयोजकांनी सांगितलेल्या थोडं 4-3 ओव्हर मध्ये कन्फ्युजन होतं पण फायनली 4 ओव्हर मॅच आपण करूया असं सांगण्यात आलेलं आहे. चला लवकर बॅटिंगला लवकर उतरा बघा तुम्हालाही उशीर होऊ शकतो नंतर. दातिवली आपणही घाई करा कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. आणि जशी मॅच सुरू होईल या कॉम बॉक्स मधून आपण ऐकूया आवाज. आजच्या दिवसातील कदम कालपासून त्यांना आपण ऐकतायत आणि आज या स्पर्धेमध्ये त्यांचा हा खतर अंतिम टर्न असणार आहे. अंतिम म्हणजे पुढे ते स्पर्धा करणार आहेत पण या स्पर्धेतला हा अंतिम टर्न असणार आहे. उद्या ते असणार आहेत 6व्याला. शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे प्रचंड मागणी आहे बाळू पाटील यांना आणि जवळजवळ 5-6 लाखाचं टार्गेट सेट केलेलं आहे. 5-6 लाख हा गमतीचा भाग आहे पण ही कला आहे आणि या कलेने खरं तर ओळख दिलेली आहे. पैसे कमवायचे अनेक माध्यम आहेत पण 3-4 महिन्याचा सीझन असतो. या महिन्यामध्ये सगळेजण शेड्यूल व्यस्त असतात. नंतर पावसाळ्यात कोणी विचारत नाही फारसं. नक्कीच काशीनाथ दादांचं योगदान लाभलेलं आहे खरं तर कल्याण डोंबिवलीमध्ये. चला बॅटिंगला उतरा बेतवडे टीम. बघा आयोजकांच्या सूचना आहेत प्लीज. आणि काशीनाथ दादा ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी योगदान दिले ठाणे जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात असं आपण म्हणूया किंवा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये म्हणूया की ज्यांनी आतापर्यंत 90 पेक्षा जास्त बाईक स्पॉन्सर केलेले आहेत असे दानशूर व्यक्तिमत्व काशीनाथ पाटील. फक्त क्रिकेटसाठी नाही तर अनेक गोष्टींसाठी गोरगरिबांना मदत करणं कोविडमध्ये कोरोना वॉरियर्स म्हणून देखील त्यांची ओळख राहिलेली आहे. आणि जर यूट्यूबच्या माध्यमातून दादा बघत असतील तर त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आपल्या अमूल्य योगदानाबद्दल आई गावदेवी क्रिकेट संघ मातर्डी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. चला बॅट्समन पाठवा मैदानावरती. या राजेश भोईर पद्माकर भोईर आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतोय या ठिकाणी. बघा आयोजक सांगतात की बोलवा त्यांना. या आपण मला माहिती आहे तिथून मॅच बघण्याची एक वेगळी मजा आहे. तुमच्या भावना मी समजू शकतो पण आपण या दरम्यान आदरणीय जयदादा शेलार ज्यांनी आपल्याला या सगळ्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन होतंय. काय झालं बघा तुमच्या सहमतीने 4 ओव्हर झालेले आहेत. तर जयदादा शेलार यांचं आगमन झाले ज्यांनी या स्पर्धेला सगळ्या ट्रॉफीज दिलेल्या आहेत. दादांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या ज्यांचं फार मोठं योगदान. टाळ्या वाजवा कमिटी मेंबर यार. गरब्याला 3-3 4-4 तास टाळ्या वाजवाल तुम्ही. सलग 4थ्या वर्षी बघा सातत्य योगदानाचा दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो. घेऊन चलतो मैदानावरती. या ऐकूया भाऊ पाटील यांचा आवाज पहिल्या 4 षटकांसाठी. थँक्यू विनोद पाटील. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. धनंजय स्मृती चषक 2026 दमदार आयोजन फायनल मॅच आपण पाहू शकतो. दोन्ही बलाढ्य संघ एका बाजूला जयहनुमान आपण तर दातिवली संघ तर दुसऱ्या बाजूला जयहनुमान बेतवडे संघ. पहिला चेंडू झेलची शक्यता कॉटन बोल्ड. मॅचची गोल्डन विकेट मिळाली. मॅच सुरू झाल्याने पहिल्या चेंडूवर विनीतने मात्र कार्बन कमाल झेल घेतलाय बॅटर बाद. पण आता त्याच्या चाहत्यांना आपण बोलले ग्रामस्थांना जर इथून त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं असेल तर त्याला बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. कारण पहिलाच गडी बाद झालाय. 0 धावसंख्येवरती धावांचं खातं उघडलं नाहीये. नाही कोणी जिंको कोणी हरो फक्त आम्ही समालोचन करणार. तो एक गमतीचा भाग आहे. तुम्ही फक्त आम्ही सांगू जय कोण झाला विजय कोण झाला. कारण आपण इथनं सांगायच्या आधी व्हॉट्सअप फेसबुकवर होतं की हा जिंकला हा हरला. विनीत पुणे त्या गोलंदाजी मार्कवर
राईट आर्म लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्राईकला अजय पाटील. ऑन साईडला टर्न केलाय पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारच्या पार चौकार. व्यक्त केली क्वालिटी क्रिकेटच्या आपण तर क्वालिटी गोलंदाजाच्या अटॅकच्या विपक्ष त्यांनी धावा केल्या होत्या. हो पुन्हा एकदाच आपण तर फुलरलेनचा हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता व्यवस्थित मिडल होत नाहीये. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. डायरेक्ट हिट देखील झालाय. धावसंख्या 5. पुढे गोलंदाजी मार्कवर दातिवली संघाला देखील नाईट स्पर्धेमध्ये खेळायचं आहे सागाव संघाविरुद्ध. विनीत बडवी गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्रायकरला संघ नायक अमर तांडेलला आपण पाहू शकता. अमर तांडेल इथून कशा प्रकारे बॅटिंग करतोय. 5 धावा. ओ ड्राईव्ह केलाय कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळालाय. चेंडू चालला बिडावून अनिकेत काय क्षेत्ररक्षण करतोय बघा ना. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकाती 7 धावा आपण पाहू शकता. सूर्य अस्ताला गेलाय आणि अशा शांत वातावरणामध्ये बघा आपण मेगा फायनलची मॅच जनमान दातिवली पक्ष जनमान बेतोडे संघ बेतोडे ए संघ आपल्या इन ऍक्शन मध्ये बघायला भेटतं. विनीत पुन्हा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतो स्ट्रायकरला अमर तांडेलला आपण पाहू शकता. संघ नायक शप्पल झाले स्वीपचा लाजवाब फटका. चेंडूला पाठवून दिले लॉंग लेट सीमारच्या पार चौकार. मडवीने पहिल्या चेंडूवरती आपण तर इथून विकेट घेतला होता पण तो आनंद जास्त काळ टिकला नाहीये कारण बेतोडे संघाच्या बॅटरांनी त्याच्यावरती आक्रमण केलं. 11 धावा कुठल्यात. विनीत पुढे गोलंदाजी मार्कवर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय. उडवलाय फटका चांगला. यावेळेला धावा देखील चांगल्या मिळतील. चेंडू गेलाय सीमारच्या पार. जाता जाता मिळून देतो अमर तांडेलला 6 धावा आणि आपण तर बेतोडे संघाला 6 धावा. षटकार. विनोद पाटील की ह्या मैदानावर प्रेक्षक येतात बघा. डाव्या बाजूला दातिवलीवाले उजव्या बाजूला बेतोडेवाले. पहिल्या चेंडूवरती विकेट गेला दातिवलीवाले भरपूर वरडले पण आता मात्र इथून षटकाराला 17 धावा आल्यात. आता बेतोडेचे आपण तर प्रेक्षक टाळ्या वाजवतात. हीच तर मजा आहे ना क्रिकेट. कोणी जिंकू कोणी हरो फक्त मजा करा एन्जॉय करा क्रिकेट. आणि जेव्हा हे प्रेक्षक असे येतात ना भावेश तेव्हा खेळाडूंना मजा येते. 17 धावा धावफलकाती कोणी विचारही नसेल केला की पहिल्या गडी बाजल्यानंतर 17 धावा येतील. ज्या विनीतने पहिल्या चेंडूवरती कॉटन बॉलच्या स्वरूपात विकेट मिळवला त्या विनीतवर मात्र अटॅक केला. अमर तांडेलचं कौतुक करेल. 17 धावा कुठल्या त्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवर मनोज येतोय. मनोज महात्रेला आपण पाहू शकता. 4 षटकांची मॅच. सूर्य अस्ताला गेलाय. वातावरण बघितलं तर थोडंसं शांत झालंय. पक्षी आपल्या घराकडे पलायन करतायत आणि अशा या वातावरणामध्ये चाललेली मेगा फायनलची मॅच जनमन दातिवली पक्ष जनमन बेतोडे दोन्ही संघांच्या नावांमध्ये हनुमानाचं नाव आहे. तर हनुमान हे आपण तर देव हा बुद्धीचा देवता आहे आपण तर आणि यशाची देखील देवता आहे. 17 धावा धावफलकार्थी मनोज पुणेदा गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतो. P2चं षटक घेऊन येतो. स्ट्रायकरला अजय पाटील. काल काय बॅटिंग केली होती. चांगला चेंडू ड्राईव्ह केला. यावेळेला हवेमध्ये होता चेंडू. 1 धाव कंप्लीट केली. 2 होतात का पाहायचंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतो चेंडूला प्रयत्न करतो येतं जोपर्यंत चेंडू फीड होईल. असं वाटलं की विनोद पाटील सर 2 धावा होतील पण 1च मिनिट. धावसंख्या धावफलकार्थी आपण पाहू शकता 18. अजय पाटील काय करतोय. 17 धावा होत्या 18 झाल्या आहेत. कारण का अजय पाटीलला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक अमर तांडेला देणं फार गरजेचं. तो जबरदस्त बॅटिंग करतोय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये त्या क्षेत्ररक्षण पाठवलं जात आहे. मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण आणलं जात आहे.
क्षेत्ररक्षण कव्हर रिजन मध्ये देखील पाहू शकता. मनोज राईट आर्म ओर उद्याकडनं मारा करतोय. शफल होऊन पूल केला यावेळेला चेंडूला. एक धाव मिळत नाहीये कारण इथून बघा चांगली गोलंदाजी बघायला मिळते. थोडस गती कमी होती ना विनोद, त्यामुळे फटका बघितला तर टायमिंग व्यवस्थित होत नाहीये. 18 धावा कारण दाक्तिवली संघाला देखील नाईट स्पर्धेत खेळायचे मॅच, पहिली मॅच, त्यामुळे त्यांची देखील थोडीशी घाई चालू आहे. पण इथं मनोज गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अमर तांडेलला आपण पाहू शकता. ऑन साईडला लपेटलाय चेंडूला, उंच गेलाय सीमारेषा पार, षटकार. संपली की लगेच घरी जातात. मनोज पुणे गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. यावेळेला अमर बॅकपुढे जाऊन पंच केला. यावेळेला वेगाने चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. क्षेत्ररक्षक आले आहेत, खूप चांगले प्रयत्न केलेत. विक्रमचं कौतुक करेल, 2 धावा वाचवल्या आहेत. बघा आमच्या डाव्या बाजूला लगेच टाळ्या सुरू झाल्या आहेत. धावसंख्या धावफलक आपण पाहू शकता. यावेळेला 26 धावा. हेच तर क्रिकेट आहे ना. 26 धावा धावफलकातील लागल्या आहेत. मनोज पुणे गोलंदाजी मार्कवर 13च्या सरासरी आता धावा कुठल्या गेल्या आहेत. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. राईट आर्म ओव्हर दिकडे मारा करतोय. उडवलाय तो, क्षेत्र निवडलाय, मिड विकेट सीमारेषा पार, फ्लॅट सपाट पाल स्टोक, षटकार. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि त्यानंतर धावा आल्यात 32 चेंडू बाकी. अजूनही जर विचार केला तर एक चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे 10 चेंडू मध्ये 32 आले आहेत. एक चेंडू अजूनही बाकी आहे. अमर तांडेल काय जबरदस्त बॅटिंग करतोय. अमर तांडेल नावाचं वादळ आलंय. वादळ आता किती आपण तर मैदानावर घुंगवतं पाहायचंय. आतापर्यंत त्यांनी आक्रमण केलंय आणि आक्रमण करतच राहिलंय. मनोज पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला अमर. हा चेंडू यावेळेला आपण तर अपील केलं जात आहे. एक धाव ते कंप्लीट केली जाते. लेगबायच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 33 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा लागल्या आहेत. 16.5च्या सरसरी धावा कुठल्या आहेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये धावा आल्या 33. अजय पाटील देखील त्याला उत्तम साथ देतोय. कारण संघ नायक अमर तांडेल आणि एक सिनियर खेळाडू. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला आपण म्हणतो धीरजचा, पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही. गोलंदाजी मार्कवर अक्षय म्हात्रे येतोय. अक्षय म्हात्रे पाहिजे आता इथून कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कारण 2 प्रमुख गोलंदाजांनी धावा दिल्या तब्बल 33. इथून मात्र वापसी करावी लागणार आहे. नाही, असोसिएशनचा नियम आहे, त्यामुळे सर्व त्याचं पालन देखील करतायत. का इनर घालून कोणीही गोलंदाजी करायची नाहीये. जर तुम्ही डाव्या हाताने गोलंदाजी करत असाल तर डाव्या हाताचा इनर काढता, उजव्या हाताने करत असाल तर उजव्या हाताचा इनर काढावा लागणार तुम्हाला. स्ट्रायकेनला आपण पाहू शकता. अमर तांडेल काय बॅटिंग करतोय. आतापर्यंत त्यांनी धावा कुठल्या संघासाठी आपल्या तब्बल 26 धावांचं योगदान दिलं 33 मधल्या. अक्षय पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेचलाय, तो क्षेत्र निवडलाय, मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. तो रेंज वाटता अमरला आवडतोय. धाव संख्या वेगाने वाढते. 39. 3 षटकाच्या बॅटमन त्याच रेंजला आल्यात मिड विकेट रिजन मधनं. त्यांच्याच गावात, म्हणजे मला वाटतं कधीतरी त्यांचा तिथे प्लॉट असावा असं वाटतं. त्याच प्लॉटमध्ये मारतायत. स्लॉटमध्ये आल्यावर प्लॉटमध्ये मारतायत. अक्षय पुढे गोलंदाजी मार्कवर. शपलून पुन्हा एकदा पूलचा लाजवाब फटका. अजून एक षटकार बघायला मिळतोय. अमर तांडेल नावाचं वादळ आता खूप घुंगावतोय मैदानावर. धाव संख्या 45. परशुराम पाटील देखील बघा ना काहीतरी बातचीत करतात आपल्या शेजाऱ्यांबरोबर. क्या बात आहे. सपोर्ट करतात, बिग सपोर्टर आहेत. नाही, क्रिकेट प्रत्येकाला आवडतं. अमर खेळतोय जबरदस्त आपण बॅटिंग करतोय. इथं 10 चेंडूमध्ये धावा कुठल्या आहेत. 38 धावांची खेळी करतोय. संध्याकाळी जरी सूर्य अस्ताला गेलाय पण अमर तांडेल नावाचा सूर्य अजून मैदानावर तळपतोय. जबरदस्त बॅटिंग करतोय. 45 धावांची भागीदारी बघायला मिळाली. हो, चांगला चेंडू. यावेळेला बॅटची कडा, बॅटर बाद आणि स्वतः निघालेत बघा ना विनोद पाटील. नाही तर काही खेळाडू, विनोद पाटील आता एक स्पर्धा झाली
खेळाडूचं नाव सांगत नाही, मला वाटतं तुम्ही नव्हते, मी आणि नितीन कळनच. कॉलरला आपण बघितलं तर एज कपड्याला लागून, आणि तो सांगितलं की बाळू पाटील तुम्ही बोलले. म्हटलं बाळू पाटील जर बोलला असेल तर आजच कॉमेंट्री बंद कराल, 10 वेळा तुम्ही लाईव्ह पहा. मग सदस्यांनीच त्यांना सांगितलं की तो बोलला नव्हता. अशा घटना घडतात मैदानावर. तर कौरम पाटील माताडी मैदानावर या, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं ना आहेत देखील. मला वाटतं ते थोडंसं वेगळ्या भूमिकेत आहेत आता, थोडं प्रॅक्टिस वेगळ्या याची करत आहेत, काय हरकत नाही. पण या तुम्ही मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. नाही, बरेच जण खेळाडू असे कट लागले, आऊट दिला नाही, अंपरनी का सांगतात समालोचक बोलले. ते समालोचकांना काही नाही मित्रांनो, कोणी जिंको कोणी हरो, माझा संघ जरी खेळत असला, मला कॉमेंट्री करायची हरलं तरी. आता उंबरलीच्या स्पर्धेत माझा संघ खेळत होता आणि हरला, मला कॉमेंट्री का थोडी करायचीच होती तिथे. नाही, बाहेरचा पण काल संघ हरला, त्याला करायचं ते गुणलेकर. ओ चांगला चेंडू, या वेळेला लेग ब्रेक बघायला मिळालाय, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. नाही, प्रत्येक खेळाडूंनी प्रामाणिकतापणा दाखवा. प्रत्येक खेळामध्ये प्रामाणिकतापणा हा आपण बद्दल मोठा भाग आहे. तुम्ही त्या दिवशी जिंकून द्याल, पण नंतर तुम्हाला पश्चाताप होईल की मी आज चिडीचा डाव खेळलो. अक्षय, ओ हा चेंडू पुन्हा एकदा आपण बद्दल जास्त टर्न झालाय. पंच वाईड इच्छिक खूण करत आहेत. वांतन भर धावसंख्या धाव कधी 46 धावा, तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. अक्षय प्रयत्न करतो इथून विकेट मिळवण्याचा, पण अमरसारखा बॅटर बाद झालाय. त्यामुळे अजय सारखा बॅटर आहे, त्याला स्ट्राईक देणं जितेकेशला फार गरजेचं आहे. अजय काहीतरी बातचीत करतोय यावेळेला जितेकेशशी, की कशा प्रकारे तुला बॅटिंग करायची. सूर्य अस्ताला गेलाय, पण प्रेक्षक मात्र क्रिकेटचे चाहते दर्दी इथून हलायला तयार नाहीयेत. ओ सूर्य गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. हेच प्रेक्षक मला वाटतं लगेच उंबरलीकडे पण आपण आता वाटचाल करतील, कारण का त्यांची देखील नाईटला स्पर्धा आहे. आपण तर मॅच आहे नाईटच्या स्पर्धेमध्ये, त्यांना खेळायचंय सागाव संघाविरुद्ध. अक्षय पुण्याचा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ऊर्ध्वकडनं मारा करतोय. स्ट्राईकला जितेकेश, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, झेलची शक्यता आहे. झेल ड्रॉप. 2 धावा होत आहेत का पाहायचं इथे. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. कोण झेल घेणार, विनीत घेणार की यष्टीरक्षक घेणार. आणि याच दरम्यान चेंडू खाली पडलाय. 2 धावा मिळत आहेत, धावसंख्या 48. अंतिम षटक आता कोण घेऊन होतं पाहायचंय. संध्याकाळचं वातावरण आहे, सूर्य अस्ताला गेलाय. आता सूर्य अस्ताला गेलाय, आजचा सूर्य अस्ताला जाता आता कोणाला घेऊन जातो पाहायचंय आपल्या बरोबर. कोण जिंकणार इथून. जनमन आपण आता बेतवडे की जनमन दातिवली, दोन्ही संघ मात्र हनुमानाचा आशीर्वाद घेऊन मैदानात उतरले आहेत. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. अरे सप्रा मैदानच असं आहे की इथे प्रेक्षक येतात. गौरव मुंडे देखील बघा सामना एन्जॉय करतायत. जरी त्यांचा संघ पराभूत झाला असेल, त्यांना माहिती आहे घरी जाऊन करणार काय. मग त्यापेक्षा इथे मॅच बघितलेली बरं आहे. घरी पण जाऊन खुर्चीवरच बसायचं, इथे पण खुर्चीवरच बसायचं. क्रिकेटवरती प्रेम आहे. वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक. स्ट्रायकेलला अजय पाटीलला येता इथून कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहायचंय. ओ पहिला चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला. क्षेत्ररक्षक येतो डीप मधनं. एक धाव कंप्लीट केली आहे. 2 होत आहेत का पाहायचंय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पहिल्या अटेम्प्टला जर लावला असता कदाचित बॅटर बाद झाला. 50 धावा धाव फलकावरती जनमन बेतोडे संघाच्या 50 धावा लागल्या आहेत धाव फलकावरती. टाळून देते या संघासाठी. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. काल वेगळा, काल येलो कलर होता, आता आज बघितलं तर वेगळा कलर. राजेश भोईरच्या माध्यमातून हा ड्रेस कोड देण्यात आलेला आहे, त्यांना देखील आपण धन्यवाद देऊ. राजेश भोईर काय जबरदस्त एस्टिमेशन करतात 40 प्लसच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. सात्विक प्रथम ऊर्ध्वकडे मारा करतो. टाकला अजय पाटील. उंच गेलाय चेंडू यावेळेला. झेलची शक्यता आहे. नो मॅन लाईन्स मधनं चेंडू चाललाय. 1 बाउन्स सीमारच्या पार चौकार. विनोद पाटीलला देखील धन्यवाद देऊ, कारण काल त्यांच्या भरपूर नावाची चर्चा होती की विनोद पाटील पाहिजे होते, पण पोचू शकले नाहीत. काही आपण तर काही स्पर्धा अशा की ते जाणं देखील गरजेचं असतं. ओ चेंजा पेस होता, पूल करायचा होता. काय घडतंय मैदानावर. डॉट चेंडूची समाप्ती होते. चेंडू बाखेत अजूनही 3:54 झाले आहेत. टॉन ब्रदर्स ग्रुप जर आला असेल तर कोणी या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत.
राज पाटील तर मॉर्निंग ग्रुपमध्ये पण सराव करतात. जर मॉर्निंग ग्रुपचे कोणी सदस्य आले असतील, मेंबर्स आले असतील, या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक स्वागत. 3 चेंडूचा खेळ बाकी. सात्विक गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला आपण पाहू शकता. अजयला आपण पाहू शकता. हो, चांगला चेंडू ऑन साईडला टर्न केला, डाऊन दी ग्राउंड. वेगाने चेंडू चालला लॉंगलेजच्या दिशेने. थांबवण्यात यश मिळालंय विनीतने. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. या बेला 56 धावा. विनीत बघा स्वतः चेंडू घेऊन येतोय. 2 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे. भवेश किती धावांचं लक्ष राहणार हे मोठा प्रश्न आहे. कारण संध्याकाळचं वातावरण आपण बघितलं तर बरोबर 5:15 झाले आहेत. मॅच संपल्यानंतर बक्षीस समारंभ देखील आहे, तो देखील फार महत्वाचा आहे. सात्विक गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला अजय पाटील. लोअर फुल टॉस होता, थांबले. वेट अँड वॉच क्रिकेट बघायला मिळालाय. चेंडू चाललाय मिड विकेट सीमाच्या बाहेर. षटकार. होऊ शकता या वेळेला 64 आणि 65 धावांचं भलं मोठं लक्ष आहे. पाचा इथून आता जयनुमान दातिवली संघ लक्ष पार करतं की नाही जाणण्यासाठी जाऊया दुसऱ्या स्तरावर. आमचे 7ही समालोचक विनोद पाटील यांच्याकडे. मी बाळू पाटील आपल्या रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. डीजे. सन्मान करूया. मागील कित्येक वर्षापासून सफरा मैदानामध्ये आपण खेळतोय. अर्थातच आदरणीय भगवान पाटील क्रीडांगण यांना क्रीडांगणाला नाव देण्यात आले आणि या क्रीडांगणाचे खऱ्या अर्थाने मालक भगवान पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांचा एक विशेष सन्मान करणार आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी इन्व्हाइट करेन दीपक शेलार यांना. विनंती करेन दीपक दादा या. आपण संपूर्ण टीमने या, सगळ्यांनी या. गावदेवी क्रीड संघाचे जे सगळे सदस्य आहेत या. आपण काकांना सन्मानित करू ज्यांनी खऱ्या अर्थाने मैदान आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि कधीही दादांजवळ जा, काकांजवळ जा, तुम्हाला ते सांगतील की बिंदास खेळा. आणि त्यांनी यंदा टी शर्ट देखील आपल्याला पुरस्कृत केले. त्या संपूर्ण टीमला या विशेष सन्मान करू. टाळ्यांच्या गजरात करूया स्वागत. या ठिकाणी आदरणीय भगवान पाटील साहेबांना करूया सन्मानित. एक विशेष सन्मान, त्यांचं अमूल्य योगदान या स्पर्धेसाठी. मैदानाचा यक्ष प्रश्न जेव्हा जेव्हा पडतो तेव्हा तेव्हा भगवान पाटील यांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. योगेश पाटील यांची आठवण येते. संपूर्ण गावदेवी क्रिकेट संघ माताडीच्या वतीने हा विशेष सन्मान. दीपक शेला त्या ठिकाणी आहेत. विके संपूर्ण टीम आमची त्या ठिकाणी आहे. टाळ्यांचा गजर व्हायला पाहिजे. आणि नेहमीच या टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार आहे व्यक्तिमत्व ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर संपूर्ण टीमसाठी आकर्षक टी शर्ट त्यांच्या वतीने देण्यात आले आहे. धन्यवाद भगवानजी पाटील आपल्या अमूल्य योगदानाबद्दल. गावदेवी क्रिकेट संघ माताडी आपला मनापासून आभार व्यक्त करते आणि आपली साथ, आपल्या शुभेच्छा नेहमीच आमच्या सोबतीला राहू दे हीच अपेक्षा आपल्याकडनं आम्ही नेहमी करू. ही क्षणचित्र कॅमेऱ्यात कैद करत असताना आमचे फोटोग्राफर म्हणजे खास या फोटोसाठी आपण त्यांना बोलावलेले. धन्यवाद. वळूया मॅचकडे. मॅच हाय स्कोरिंग झालेली आहे. प्रत्येकाला प्रश्न पडला की टॉस जिंकल्यानंतर सूर्य जेव्हा अस्ताला जातो प्रत्येक जण बॅटिंग करतो, पण दातिवलीने फिल्डिंग करण्याचं धाडस केलं आणि कुठेतरी हा निर्णय त्यांच्या अंगलट आला आणि त्याचा फायदा बेतवडे टीमने घेत असताना धावफलकावरती एकूण धावा आपण बघितल्या की 64 लावलेले आहेत. दरम्यान जयदास शेलार यांनाही आपण सन्मानित करूया ज्यांनी या स्पर्धेसाठी संपूर्ण ट्रॉफीज आपल्या दिली आणि सलग 4थ्या वर्षी हे त्यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. सगळ्या टीमने या जयदास दादांना आपण सन्मानित करूया. त्यांचं अमूल्य योगदान आपल्याला लाभलेलं आहे आणि योगदान हे आजचं नाहीये, मागील 4 वर्षापासून जे नेहमीच आपल्या पाठीशी खंबीर उभे राहतात
असे प्रसिद्ध उद्योगपती सामाजिक कार्यकर्ते जयदास दादा शेलार यांचा विशेष सन्मान योगेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय. तिथे संपूर्ण टीम आमची उपस्थित आहे आणि दरवर्षी टी शर्ट देखील त्यांच्या वतीने देण्यात येतात. आणि अशी माणसं पाठीशी असल्यावर टीमला घाबरायची गरज काय. एका बाजूला भगवान पाटील, जयदास शेलार, दीपक शेलार ही सगळी मंडळी गावकऱ्यांनी नेहमीच. आणि देवांशला बघताय तुम्ही, देवांश देखील आहे, विकी पाटील यांचे सुपुत्र तिथे. या मॅच कडे 65 करायचे आहेत. बघूया 65 होणार का. होऊ शकतात. दातुलीकडे ती ताकद आहे, ती बॅटिंग आहे. पहिलाच बॉल हॅमर केलाय, लॉंग ऑफच्या दिशेने येतोय, थेट सीमा पार. धावा मिळतील 4. आणि पहिल्या बॉल वरती आपण बघताय सिंगल ही आली होती, कारण आपण सत्कार त्या ठिकाणी कव्हर करत होतो जयदास दादांचा. त्या दरम्यान एक धाव आली होती. बॉलिंग मार्कवर तानाजी या नावातच शौर्य दडलंय, या नावातच पराक्रम दडलाय. हा पराक्रम इथून करणार का. हो, चेंडू या ठिकाणी आपण बघताय पडल्यानंतर बाहेर निघतोय वेगा बरोबर. चेंडूने या ठिकाणी दिशाही बदलली, पडल्यानंतर आउट कटर. हा डॉट बॉल. उजव्या बाजूला बेतवडेचे समर्थक, डाव्या बाजूला दातिवलीचे समर्थक. फायनल मॅच आदरणीय भगवान पाटील क्रीडांगणावरती. उंच गेलाय, पाठवलाय सीमा पार. येतोय टाळ्यांचा गजर डाव्या बाजूने, येतो हा षटकार. राहिलाय दुसऱ्या बाजूला पाठवलंय निवृत्तीला. बॉलिंग मार्क वर तयार तानाजी. धाव फलकावरती 9 करायच्या आहेत 65. उडावला, फिल्डर समोर आहे. व्हॉट अ ग्रेट कॅच, कॅच ऑफ द मॅच. जिथे कॅचने टिपला असेल, संपला विनीत पाटीलचा खेळ. मैदानावरती पहिला धक्का जे हनुमान क्रिकेट संघ दातिवलीला. जयेश मात्रे उर्फ चिंटू. नाव चिंटू आहे पेटणे, पण पराक्रम मोठे मोठे करतो. 32 धावा केल्या होत्या मागच्या मॅच मध्ये. समोर आहे बेतवडे. फायनल मॅच. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने, कॉपी बुक स्टाईल मध्ये आलाय हा चौकार.
टार्गेट आहे, भलं मोठं आहे, पण बघूया भलं मोठं टार्गेट छोटं बनवलं जाईल का? या मैदानावरती निवृत्तीची आणि जयची बॅट तळपेल का? उडावला निवृत्तीनं, झेल होऊ शकतो. मगाशी इतका कठीण झेल टिपला होता, मग हा लॉलीपॉप कॅच कसा सोडेल? चितेकेशने बाद केले, दुसरा झेल टिपलाय, तानाजीला मिळतोय या ठिकाणी आणखी एक यश. तर न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. अनिकेत आणखीन एक अप्रतिम क्रिकेटर मैदानावरती, दातेरी संघाचा हर हुन्नरी अष्टपैलू खेळाडू मैदानावरती आलेला आहे. संघ अडचणी जरूर आहे, लक्ष मोठं आहे. जितेकेशने झेल टिपला, अजयने आल्या आल्या दिलाय आणखीन एक धक्का. अजय पुन्हा एकदा यावेळेस मात्र कव्हर पॉइंटला फील्ड त्या ठिकाणी तैनात आहेत. पहिली धाव घेतली आहे, धोका पत्करतील का? आणि या दरम्यान बघा डायरेक्ट हिट. आणि काय घडलं मैदानावरती? मोठा मासा गळा सापडलाय, वाघाची शिकार, रन आउट. सुंटी वाचून खोकला गेला, फलंदाज बाद झाला, चिंटू रनआउट झालाय. कुणी सांगेल ही दुसरी धाव नव्हतीच, हा धोका का पत्करला? चिंटू ऑलरेडी स्ट्रगल करत होते आणि या डेंजर एंडला ते धावत होते. अजयने काय जबरदस्त शक्कल लढवली. प्रेझेन्स ऑफ माइंड क्रिकेट मधलं काय असतं, अजयने दाखवलं. चेंडू थ्रो केल्यानंतर पुढे पकडला आणि डायरेक्ट हिट केला, तोपर्यंत चिंटू मागे राहिले. अप्रतिम डिलिव्हरी. टाळ्यांचा गजर उजव्या बाजूने येतोय, डाव्या बाजूला शांत झाल्यात प्रेक्षक, कारण की ती संधी आता फलंदाज देतील का प्रश्न आहे. बॉलिंग मार्कवर अजय तयार, धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झालेली आहे 14. अजय स्टॅकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी आपण बघतोय. कॉट बिहाइंड, आणखीन एक धक्का मैदानावरती दिलाय, फलंदाज बाद होतोय. अनिकेत न्यू बॅटर विक्रम, धावा झाल्या धावफलकावरती बघूया. एकूण 14 धावा झाल्यात, भरपूर लांब आहेत अजून टार्गेट पासून. विक्रमने बॅट फिरवली आहे, पण जितेकेशने टिपला तिसरा झेल. आणखीन एक धक्का मैदानावरती जानुमार क्रिकेट संघ दातिवलीला. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. आणि जो झेल टिपला होता विनीतचा भाऊ पाटील, तो झेल नव्हता, ती कॅच नव्हती, ती मॅच होती. कारण विनीत जबरदस्त फॉर्मात होते आणि काय झेल टिपलाय, वर्ल्ड क्लास फिल्डिंग. जितेकेशला आपण संघनायकाच्या भूमिकेत बघितलेले आहे, अत्यंत शांत स्वभावाचा, पण मैदानावरती नेहमीच बेतवड्या संघाच्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी, प्रतिष्ठेसाठी त्याला आपण लढताना बघितलेलं आहे. दुसऱ्या बाजूला अजय पुन्हा एकदा तयार होतोय. विकेट कीपर धीरज होते, मागे गेलाय, चेंडू अडवला गेलाय. आणि या दरम्यान आपण बघतायत षटक संपलेलं आहे दुसरं, आणि या ओव्हर मध्ये धावा किती आल्यात? फक्त 1. 3 विकेट आल्यात. या कौरव पाटील यांना आपण करूया सन्मानित. मी विनंती करेन कौरव पाटील यांना की आपण या आणि या सन्मानाचा स्वीकार करा. आणि या सन्मान करण्यासाठी
विकी पाटील यांना मी विनंती करेन. कॅमेरामॅनच्या भूमिकेत दीपेश मुंडे. प्रचंड मेहनत त्यांनी केलेली आहे आणि बघा ऑपरेटर देखील आहे. त्याचबरोबर मगाशी इन ॲक्शन मध्ये होते. धावा झाल्यात एकूण 14. 65 करायचे आहेत म्हणजे अजूनही 51 धावा करायच्या आहेत. 12 बॉल मध्ये 51. तर रुपेश वारेकर या ठिकाणी आहेत दिवा गावचे. या आपण आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. रुपेश वारेकर मॅन फ्रॉम दिवा. वारेकर या आडनावावरून आपल्याला आकाश वारेकरची आठवण आली. दिवा संघाचा एक जबरदस्त टॅलेंटेड लेफ्ट हँडेड बॉलर आणि याच वारेकर परिवारातील आपण बघतोय रुपेश वारेकर यांना आपण सन्मानित करतोय. चला मॅच सुरू करूया. 12 बॉल 51 ची गरज आहे. मागचं षटक बाळू पाटील केवळ 1 धावांचा आणि विकेट तिथे मात्र आल्या 3. अजय पाटील च्या नावाने हा संघ ओळखला जातो. जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे. दुसऱ्या बाजूला जय हनुमान संघ दातिवली हा ए संघ आहे. गावामध्ये 1-2 संघ असले की ABCD अशा पद्धतीने नावं असतात. चला फास्ट खेळा. बॉलिंग मार्क व तयार. जितेश राऊंड विकेट. उसळणारा चेंडू. एक्साइटमेंट आपण बघताय तिथे थोडेसे एक्सप्रेशन आपण बघितले विकेट किपरचे. चांगला चेंडू होता. बॅटर त्या ठिकाणी लेफ्ट हँडेड आपण बघताय विनीत मडवी. विनीत पाटीलचा झेल जबरदस्त होता आणि तिथून ती मॅच आपल्या बाजूने झुकवत गेले. विकेट निरंतर आले. तब्बल 5 गडी गमावलेले आहेत. निम्मा संघ गारद आहे. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. मागच्या मॅच मध्ये बलाढ्य अशा इनफॉर्म दैसरला पराभूत केलं. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. थोडस फंबल झालंय पण घाबरण्याची गरज नाहीये कारण की भरपूर धावा अजूनही शेष आहेत करण्यासाठी. आणि करणार कोण? 10 बॉल मध्ये 10 बॉल 50 म्हणजे 500च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. तर स्ट्रायकिंग इनला बॅटर त्या ठिकाणी तयार. आपण बघता अक्षय म्हात्रे जितेश तयार आहेत. काय जबरदस्त बॅटिंग आपण बघितली. अमर तांडेलने या मैदानावरती हाहाकार माजवला. ऑन साइडचे त्याचे फटके आपण बघितले. मिड विकेटचं क्षेत्र त्याने निवडलं होतं आणि तिथेच आपण ते षटकार बघितले त्याच्या बॅट मधून. तब्बल 5 षटकार. ड्राईव्ह करताय त्या ठिकाणी. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या जवळ. चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विकासची कामगिरी नेहमी झकास राहिलेली आहे. अमरच्या चेहऱ्यावरती तो समाधान तो आनंद बघायला मिळतो आणि तो मिळाला पाहिजेत. बडे मॅच का खिलाडी असं नेहमी म्हटलं जातं आणि काय बॅटिंग केली अमरने. दातिवली संघ आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी करत फायनलला पोहोचला. अमर तांडेलने मात्र या मैदानावरती धावांचा अक्षरशः पाऊस पाडला. चेंडू मागे गेला या ठिकाणी. आता आपण बघतो की मॅच पूर्णपणे जय हनुमान बेतवडे असंघाच्या बाजूने. बेतवडेचे समर्थक जरूर खुश असतील पण दातिवलीचे निराश झालेत आणि निघालेले आहेत घरच्या दिशेने. पण दातिवलीला इथून थेट उंबारलीला पोहोचायचंय. हरकत नाही ट्रॉफी तर मिळणार आहे तुम्हाला पण इथून थेट पोहोचायचंय तुम्हाला आई गावदेवी क्रीडांगण उंबारलीच्या मैदानावरती. उंचा खेचलाय. अमर येत आहेत. हा सोपा झेल स्वीकारलाय फलंदाज विनीत मडवी बाद होत आहेत. आणखीन एक धक्का 6वा मैदानावरती लागतोय तो दातिवली संघाला.
रजा घेत आहेत. आगासन गावचे ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नेहमीच टीमच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अनेक स्पर्धांमध्ये टीमला सपोर्ट करतात. आज मात्र या ठिकाणी आपण बघतायत सप्रा मैदानात जवळच ग्राउंड आहे. आपण जाऊन मॅचचा आनंद घेऊया. आगासन जरूर पराभूत झालाय पण क्रिकेटचा आनंद त्यांनी घेतले. सागर मात्र कुळेगावचे या ठिकाणी आले. टॉंग ब्रदर्स ग्रुपचे सर्वा स्वागत आहे सागरचे आपलं. हवेतून आणि बघा झेल टिपलाय. आधी थोडेसे अडखळत होते नंतर झेल टिपलाय. भीती वाटते बाळूपाडी बऱ्याच जणांना जजमेंट येत नाही की खाली पडलो तर मॅच तर जिंकले उगाच कुठे लागलं विकले तर पुढच्या काही मॅचेस बघा बसावं लागेल. त्यामुळे ते धावत आले पण तिथे थांबले. त्या खड्ड्यात पाणी वगैरे असतं तर घाबरले नसते कदाचित. आणि बघा MPL येणार आहे अशी माहिती मिळाली आम्हाला 1 फेब्रुवारीला. बघूया प्रत्येक गावाची लीग असते. लीगचे वारे वाहताना आपण बघितलेले आहेत. सुरुवातीलाच आपण बघितले ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, डोंबिवली प्रीमियर लीग, ग्रामीण प्रीमियर लीग झाली आपल्या इथे. आणि बघा स्कूप करतायत. या दरम्यान या 4 धावा मिळतील. 4 धावेने धावसंख्या धावफलक होती बघतो आपण. जाऊन पोचली ती. बॉल घ्या दुसरा. आता वेळ नको वाया घालू. केवळ औपचारिकता. मॅच 1 साइड झाली. टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय कुठेतरी अंगलट आला आणि बेतवडेला खरं ती संधी मिळाली. स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस, अंतिम सत्र, अंतिम षटक प्रगती पदावरती. काल या स्पर्धेची सुरुवात झाली. 2 दिवसीय स्पर्धा आई गावदेवी क्रिकेट संघ मातर्डीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली स्वर्गीय धनंजय शेलार स्मृती चषक 2026 2 दिवसीय स्पर्धा 16 संघांचा समावेश आणि 14 संघांचा गाशा गुंडाळण्यात आला. आणि 2 संघ शेवटला जे उरले ते 2 शेजारी एकमेकांच्या लढत असताना ऑन साईडला टर्न करतायत. केवळ औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण केली जाते. सेलिब्रेशनसाठी तयार आहे. बेतवडे संघ 4 धावा इथून मिळतील. या 4 धावाने फरक काही पडणार नाहीये बेतवडेला. स्टंप कोणी हात लावू नका कारण भरपूर मॅचेस आमच्या आहेत इथे. आणि 5,000 फाईन लावण्यात येईल एकही स्टंप उचलला तर. ऑन साइडला चेंडू बघा. जगलिंग करत होते. झेल टिपलाय. फलंदाज त्या ठिकाणी बाद होत आहेत. आणि अशा प्रकारे आपण बघतात आणखीन एक धक्का. मैदानावरती चेंडू किती शिल्लक आहे? केवळ 1 बॉल. फायनल मॅच 1 साइड व्हायला नको हवी होती. प्रत्येकाची ही इच्छा होती पण ती झाली. आज 2 ते 3च मॅचेस रंगल्या. त्याच्या व्यतिरिक्त सगळ्या मॅचेस आपण 1 साइडेड बघितलेले आहेत. नितीन न्यू बॅटर हलक्या आधारे बघा डिफेन्सिव्ह अप्रोच. आणि अशा प्रकारे आपण बघतायत हा सामना जिंकलेला आहे. अजिंक्य पदावरती नाव कोरलंय जे हनुमान क्रिकेट संघ बेतवडे. अभिनंदन बेतवडेच्या टीमचं. अभिनंदन संपूर्ण बेतवडेकर वासियांचं. हितेश पाटील दिवागावचे आपण या आता तरी या प्लीज. अभिनंदन बेतवडे संघाचं मनपूर्वक. त्याचबरोबर दातिली गावचे अशोक मात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना करूया सन्मानित. विकी पाटील यांच्या शुभ हस्ते. आदरणीय अशोक मात्रे या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व दातिवली गावचे. या सन्मान आपण करूया. सागर म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. टॉंग ब्रदर्स ग्रुपचे सर्व सागर म्हात्रे यांना आपण करूया सन्मानित. आणि बघा बेतवड्याचे सगळे गावकरी मैदानावरती आलेले आहेत. टीम जिंकली आहे. कुठेतरी सगळ्यांच्या मनामध्ये तो आनंद असेल आणि सेलिब्रेशन जरूर केलं जाईल. अशा स्पर्धात्मक युगामध्ये बाळू पाटील आपण बघितलं एखादी ट्रॉफी मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. तर धनंजय पाटील मातडी गावच्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया त्यांना सन्मानित. धनंजय पाटील मातडी गावचे सन्मान केला जाईल विकी पाटील यांच्या शुभ हस्ते. बक्षीस समारंभाला आपण लगेचच सुरुवात करणार आहोत. थोडीशी टॅली या ठिकाणी सुरू आहे. आमचे ऑफिशियल स्कोर भावेश पाटील
यांना इथूनही आता रजा घ्यायची आहे, खरं तर थेट गावामध्ये जायचंय. डे नाईट काम करतायत. टार्गेट कितीचं आहे माहिती नाही आपल्याला, सांगणार नाही ते. पिंट्या जोशीने तर हाकार माजवलाय, कधी कॉमेंट्री, कधी स्कोरिंग, कधी अंपायरिंग, कधी